छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6 अर्भकांच्या जन्मामागे एक गर्भपात होतोय अशी धक्कादायक बाब एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीतल्या आकडेवारीवरून समोर येते। यामध्ये नैसर्गिक गर्भपाताचं देखील प्रमाण चिंताजनक आहे। या कालावधीत छत्रपती संभाजीनगरामध्ये 1000 मुलांच्या मागे मुलींच्या जन्माचं प्रमाण अवघं 931 आहे, तर जालन्यात 837 मुलींचं प्रमाण आहे। छत्रपती संभाजीनगर आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली ही 4 जिल्ह्यात संभाजीनगरात एकीकडे प्रसूतीची संख्या मोठी असताना दुसरीकडे गर्भपाताचं प्रमाण देखील दुर्लक्षित करता येणार नाही। 6 अर्भकांच्या जन्मामागे एकाचा गर्भपात होतोय अशी धक्कादायक आकडेवारी सध्या समोर आलेली आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील हे धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। एप्रिल ते डिसेंबर 2025 दरम्यानची ही आकडेवारी आहे। सामाजिक मानसिकता, मुलींबाबतचा दुजाभाव आणि व्यवस्थेची उदासीनता या साऱ्यांचा मिळून हा गंभीर परिणाम दिसतोय। आता तरी यंत्रणेला जाग येणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातो। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, आपण पाहतोय अत्यंत धक्कादायक अशी ही आकडेवारी आता समोर आली आहे। खरं आहे आणि यामध्ये नैसर्गिक गर्भपातांचा सुद्धा समावेश आहे। गर्भपाताची अनेक कारणं वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत। त्यामध्ये मातांमधलं कुपोषण सुद्धा एक महत्त्वाचा प्रकार आहे आणि 6 नवजात शिशू जन्माला येत आहेत, त्याच्यामध्ये एक गर्भपात होतोय। त्यामुळं नैसर्गिक पद्धतीनं गर्भपात होत असले तरी सुद्धा गर्भपाताची इतरही काही अनेक कारणं आहे। आपण बघतोय ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गर्भलिंग निदान चाचणी होते आणि त्यानंतरही गर्भपात केले जातात। तर या सगळ्याचा सुद्धा यात समावेश आहे का, या अनुषंगानं सुद्धा या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची गरज आहे। तुर्तास वैद्यकीय संचालकांनीच हा अहवाल राज्य सरकारकडे सादर केलेला आहे। आता राज्य सरकार हा अहवालाबाबत काय निर्णय घेतंय, काय चौकशीचे आदेश देतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ही आकडेवारी निश्चितपणे धक्कादायक म्हणावी लागेल। निश्चितच धन्यवाद विशाल सविस्तर माहितीसाठी।